सगळ्यांच्या आदरणीय अनुष्का कापसे मॅडम यांचे मी मेत्ता फाउंडेशन आयोजित इंद्रधनु या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि त्याचप्रमाणे तुम्हा सर्वांना आजच्या मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी, मकर संक्रांत म्हणजे सूर्याचं मकर राशीमध्ये भ्रमण चालू होतो. आजचा दिवस खूप विशेष आहे. आजपासून दिवस तिळतिळ मोठा होतो. रब्बी हंगामाचा हा शेवटचा दिवस आणि सुगीचे दिवस सुरू होतात. मकर संक्रांत हा दिवस जातो. तर निसर्गात होणारा हा एक नैसर्गिक बदल आपल्या प्रकृतीसाठी अतिशय आनंददायी व उत्साहवर्धक असतो. तर चला तर मग इंद्रधनुच्या या मंचावरून आपणही हा निसर्गोत्सव आज साजरा करूयात. धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाच्या आगमनाशिवाय आपण कार्यक्रम पुढे करू नाही शकत. गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि रिद्धि सिद्धि वृद्धि होती तेरे ही आने से और सुंदर ये सृष्टि होती तेरे ही आने से।
के अंधेरे कोने में जो दानव छुपा है, तुझ मेरी जय हो तो दिग्विजय हो तेरी तरह मोरया। लाख कोई दे हुंकारे, लाख कोई धमकारे, हम तेरी राहों पे चलते, हम नहीं रुकने वाले। मेरा देवा देवों का देवता, माता देवा देवों का देवता, मैं रुकने न सके, झुकने न देगा। मोरया रे मोरया, गणपति बाप्पा मोरया, शंभु सुताय लंबोदराय मोरया, मोरया रे बाप्पा मोरया, गणपति बाप्पा। मेत्ता फाउंडेशनच्या कॉलेजच्या मुली आपल्याला निसर्गातील 5ही तत्वांचं महत्त्व सांगणार आहेत. पृथ्वी हूँ, प्रकृति के 5 तत्वों में से पहला तत्व मैं ही हूँ, जो इस समस्त संसार में जीवन को संरक्षित करती हूँ। वसुंधराय विद्महे भूतगम्याय धीमहि तन्नो भूमिः प्रचोदयात्, तन्नो भूमिः प्रचोदयात्। प्रकृति के 5 तत्वों में से दूसरा तत्व पृथ्वी का 70% हिस्सा मुझसे ही आच्छादित है। मैं मनुष्य के जीवित रहने से मरण तक मौजूद हूँ। जलबिंबाय विद्महे नीलपुरुषाय धीमहि तन्नो वरुणः प्रचोदयात्, तन्नो वरुणः प्रचोदयात्। मैं क्रोधी हूँ, मैं आग हूँ, प्रकृति का तीसरा तत्व। मैं न्याय का अंत भी हूँ, क्योंकि मैं अग्नि हूँ। महाज्वालाय विद्महे अग्निदेवाय धीमहि तन्नो अग्निः प्रचोदयात्, तन्नो अग्निः प्रचोदयात्। मुझे कोई देख नहीं सकता, लेकिन हर कोई महसूस कर सकता है। मैं प्रकृति के 5 तत्वों में से चौथा तत्व हवा हूँ। मैं आपकी हर सांस में मौजूद हूँ। जन्मकारा सत्याना भवाना
समानाय वायुभूताय शान्तये। सृष्टि के निर्माण से वर्तमान तक मैं सब कुछ देखता आया हूँ। मुझे कोई माप नहीं सकता। मैं प्रकृति का पांचवा तत्व आकाश हूँ। मेरे अंदर सब कुछ है। संसार का अस्तित्व तभी है जब ये पांचों तत्व मेल में है। तुमच्या समोर एक कथा सादर होणार आहे। कथा आहे एका निसर्गरम्य अशा वातावरणात असलेल्या एका गावाची। अशाच या गावातील काही शेतकरी मंडळी दिवसभराचं काम आवरून त्यांच्या घरी जायला निघाले होते। अरे मित्रांनो, खूप थकलोय, थोडं बसूयात का थंड हवेत? वय वय बसूया की. लय तहान लागले हाय, थोडं पाणी मिळेल का? होय होय हाय की. आणि तुला रे? थोडस असेल तर दी. हवा किती छान सुटली आहे ना. या पक्ष्यांच्या किलबिला मनाचा थकवा एकदम पूर्ण काढून टाकतो. हो ना, नदीच्या खळखळाटाचा आवाज ऐकून दिवसभराचा ताण विसरायला होतो. सगळीकडे वातावरण कसं प्रसन्न आणि आनंदित आहे. रोजचा ताजा चारा खाऊन आपली गुरंढोरं पण कशी ताजी जवानी दिसतात ना. अरे ही सृष्टी आपली माय आहे, ती काय आपल्याला थकू द्यायची नाही. छान झाले, दिवस पण मावळतीला आलाय. चला तर मग आपण घरी जाऊयात. हो चला जाऊयात. सगळी गावकरी कशी आनंदात होते, कारण की निसर्ग खूप आनंदात होता. याच वेळेला निसर्गातली फक्त गावकरीच नाही तर त्यांची झाडं, फुलं, पानं सगळे आनंदात होते, अगदी प्राणी देखील. तर चला आपला पुढचा परफॉर्मन्स आता तुम्हालाही आनंदित करणार आहे, कारण की आता स्टेजवरती येणार आहेत ते आपले सगळे बालकलाकार. तर मोठ्या टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात मेत्ता फाउंडेशन किलबिल शाळेच्या नर्सरीच्या विद्यार्थ्यांचं. जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. काली बजी पेड़ों में काली बजी पत्तों की सीटी बजी बड़ी हंसी मची बच्चों की मोर गिलहरी हिरन सुनहरी उछल रहा है जंगल जंगल बात चली है पता चला है जंगल जंगल बात चली है पता चला है अरे चट्टी पहन के फूल खिला है फूल खिला है अरे चट्टी पहन के फूल खिला है फूल खिला है जंगल जंगल पता चला है चट्टी पहन के फूल खिला है जंगल जंगल पता चला है
जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत या परफॉर्मन्ससाठी. अंगलिक बंगलिक रंगलिक जंगलिक जादू है ये जादू, जादू है ये जादू, जीवन भी जादू है, जाने न तू. अंगलिक बंगलिक रंगलिक जंगलिक जादू है ये जादू, जादू है ये जादू, जीवन भी जादू है, जाने न तू. मेरा उछलना भी है जादू, तू मान ले. मेरा हिलना भी है जादू, तू मान ले. हंसना है जादू, रोना है जादू, जीवन भी जादू है, जाने न तू. अंगलिक बंगलिक रंगलिक जंगलिक जादू है ये जादू, जादू है ये जादू, जीवन भी जादू है, जाने न तू. हॅलो. आता जसं आईला आपली सगळी मुलं लाडकी असतात ना, त्याचप्रमाणे या धरणी मातेला देखील तिची सगळी क्रिएचर्स ते सगळे तिला प्रिय असतात. हाच संदेश घेऊन आपला पुढचा कार्यक्रम, पुढचा परफॉर्मन्स इथे सादर होणार आहे. तर प्लीज जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मेत्ता फाउंडेशनच्या किलबिलच्या ज्युनियर केजीच्या मुलांना. जी
और उसकी जंजीरों से महासागर है काबू में। उनसे हम हैं और जहाँ है, उनसे हम हैं और जहाँ है, समझेंगे लोग है। और खुद जीना सबको जीने हमारे लिए जरूरी है। अरे मित्र, ऐक ना, तुला काहीतरी विचारायचं आहे. हा बोला ना साहेब. अरे ते शेताकडचं घर तुझं आहे का रे? नाही हो साहेब, ते माझ्या चुलत्याच आहे. अरे मला वाटलं की तुझी आहे. ही जागा तुझीच आहे ना? हो, जागा तर माझीच आहे. अरे तुझी एवढी मोठी जागा असून तेवढ्या छोट्या घरात का राहतोस? आम्ही तुला तुझ्या जागेची चांगली किंमत देऊ. नाही नाही साहेब, हे शेत माझ्या पूर्वजांपासूनच आहे, ते मी विकणार नाही. अरे तू गैरसमज नको करूस. मला काही तुझे पूर्ण शेत नाही पाहिजे, फक्त थोडीशी जागा दे. जरा विचार कर, मी तुला खूप पैसे देईन. मग तू या पैशाने खूप मोठं घर, गाडी घेऊ शकशील आणि तुझ्या पूर्ण कुटुंबाला आनंदात ठेवशील. विचार कर, परत एवढी चांगली संधी तुला मिळणार नाही. हो, तुम्ही आपल्या बायकोला, पोरं बाळांना 1-2 चांगले कपडे आणि दागिने पण घेऊ शकता. नाही नाही, आम्हाला शेत नाही विकायचं. तू थांब रे जरासा. साहेब, मी माझ्या घरच्याशी बोलून सांगतो. हो, नंतर कळवा. हे साहेब बोलत होते ते काय चुकीचं नाही. काय म्हणत होते रे ते साहेब? ते साहेब आपल्या शेताकडची जागा मागतायत आणि ते त्या जागेची चांगली रक्कम द्यायला तयार आहेत. अरे तू पागल झालीस का? आपण आपली शेती विकू शकत नाही. हो, बरोबर बोलतोय हा. या शेतातून आपल्याला अन्न मिळतं, पालेभाज्या, फळं मिळतात, गुरढोरांना ताजा चारा मिळतो. होय, पोटा आपल्याला या परिसरातून पोटा पाण्यापुरतं सगळं मिळतं. आपण हे शेत नाही विकायचं. अरे हो, पण आपल्याला शेतात किती काम करावं लागतं. जर आपण आपलं थोडस शेत विकलं तर आपल्याला खूप पैसे मिळणार आणि त्या पैशाने घर, गाडी व दागिने पण घेऊ शकतो. खरंच दागिने मिळतील? अरे पण आपल्याकडे आपले पुरुष आहे की. मला नाही पुरत ते. मला पण श्रीमंत बनायचंय. तुला नको आहे का घर, गाडी पण वगैरे? सोड, विचार कर. अशी संधी परत कधी मिळणार नाही. आपण आपली थोडीशी जागा विकूयात. आता मी हे सगळे जंगल तोडून इथे खूप मोठे रिसॉर्ट, बंगले व हॉटेल बांधणार आणि खूप पैसे कमवणार. हा हा हा. मुझसे है सांसों की तुझ में रवानी, मैं ना रहा तो रहेगा न पानी. मुझसे है सांसों की तुझ में रवानी, मैं ना रहा तो रहेगा न पानी. मैं तेरा हिस्सा
तुमको पल फूल छाया, तू तो समझ ही न पाया। था मैं हरा फिर भी काटा गया, तुझको नजर भी न आया। मैंने दिया तुमको पल फूल छाया, तू तो समझ ही न पाया। था मैं हरा फिर भी काटा गया, तुझको नजर भी न आया। निर्मोहिया है तू, बेशर्म है वो तो न शर्मिंदा है। ना काटो मुझे दुखता है, ना काटो मुझे बड़ा दुखता है। मुझको बचा ले रे दुनिया जहां, चाहूं मैं सबका भला। हर हाथ से एक पौधा नया लग जाए फिर और क्या। मुझको बचा मेरी दुनिया जहां, चाहूं मैं सबका भला। हर हाथ से एक पौधा नया लग जाए फिर और क्या। थोड़ी सी मिट्टी थोड़ा सा पानी, तेरा इसमें क्या लगता है। ना काटो मुझे दुखता है, ना काटो मुझे बड़ा दुखता है। मैं तेरा हिस्सा हूँ, तू मेरा हिस्सा है, मुझसे ही तू जिंदा है। ना काटो मुझे दुखता है, ना काटो मुझे बड़ा दुखता है। दुखता है, दुखता है। ना काटो मुझे दुखता है। खूप ओरडले. पण या मुक्या जनावरांना त्यांचं मनोगत काही व्यक्त करता नाही आलं. तर आपला हा पुढचा परफॉर्मन्स तोच काहीसा प्रयत्न करणार आहे. तर जोरदार टाळ्यांनी आता स्वागत करूया मेत्ता फाउंडेशनच्या शायनिंग स्टार्सच्या सर्व लहान मुलांचं. भूल गया इंसान की वो पहले क्या था, भूल गया इंसान की भगवान ने उसे किस रूप में धरती पर भेजा था। आज उसी रूप को इंसान ने बेबस और लाचार बना दिया। भूल गया इंसान की वो भी पहले जानवर था। क्यों लेते हैं उनकी जान अपने शौक पूरे करने के लिए, क्यों करते हैं उनका इस्तेमाल अपने को ढकने के लिए। क्या हुआ अगर वो बोल नहीं सकता, पर दी है जिंदगी भगवान ने सभी को, क्या इंसान ये देख नहीं सकता। बनाया गया था हमें अच्छाई के लिए, बदल गया इंसान अपनी भलाई के लिए। अरे रुक जा रे बंदे, बंद कर तेरा कहर, बनाया है उसे भी भगवान ने जीने के लिए।
ना दे उसे जहर, ना दे उसे जहर। जोरदार टाळ्या ये साजिशें दिशाओं की, ये साजिशें हवाओं की, लहू लुहान हो गई ज़मीं ये देवताओं की।
तेरा चलाता है, मौत का काला बादल आसमां में छाता है, धुआं फैला के तू खुशियां मनाता है, फसलें कटी के तुम्हें आग क्यों लगाता है? चल हमारे दे, जरा हमारे दे, मत थोड़ी हमारे दे, ताज़ी हमारे दे, थोड़ी हमारे दे, ताज़ी हमारे दे, थोड़ी टाळ्या जोरा. चल हवा आने दे. एक्सलंट. आसमां है नीला क्यों, पानी गीला गीला क्यों, गोल क्यों है ज़मीन, सुख में है नरमी क्यों, आग में है गर्मी क्यों, दो बात क्यों नहीं, दिल हो गए कम क्यों, दिन है ये मौसम क्यों, चांद दो क्यों नहीं, दुनिया में है जंग क्यों, लहरा लाल रंग क्यों, सरहदें हैं क्यों हर कहीं, सोचा है ये तुमने क्या कभी सोचा है, कि है ये क्या सभी सोचा है, सोचा नहीं तो सोचो अभी, बहती क्यों है हर नदी, होती क्या है रोशनी, बरस गिरती है क्यों, दोस्त क्यों है टूटते तारे क्यों है टूटते बादलों में बिजली है क्यों, सोचा है ये तुमने क्या कभी सोचा है, क्या है ये क्या सभी सोचा है, सोचा नहीं तो सोचो अभी, सन्नाटा सुनाई नहीं देता और हवाएं दिखाई नहीं देती, सोचा है क्या कभी होता है ये क्यों, आसमां है नीला क्यों, पानी गीला गीला क्यों, गोल क्यों है ज़मीन, सुख में है नरमी क्यों, आग में है गर्मी क्यों, दो बात क्यों नहीं, दिल हो गए कल क्यों, दिन है ये मौसम क्यों, चांद दो क्यों नहीं, दुनिया में है जंग क्यों, बहता लाल रंग क्यों, सरहदें हैं क्यों हर कहीं, सोचा है ये तुमने क्या कभी सोचा है, ये है ये क्या सभी सोचा है, सोचा नहीं तो सोचो अभी, सोचा है ये तुमने क्या कभी सोचा है, ये है ये क्या सभी सोचा है, सोचा नहीं तो सोचो अभी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जागी दोन चंद्र असले तर रात्र किती छान दिसली असती ना. अरे काऊन भांडता तुम्ही, काऊन एवढी दारू पिताय? तुला काय करायचंय, जा इथून. कोण म्हणजे तुम्ही एवढी दारू पिली आहे, हिला बघा रडता रडता काय अवस्था झाली आहे हिची. तुला काय करायचंय, आम्ही कशा पण असतो, तुला इथून. त्यांना कशाला बोलतो, तू आज शेती विकलीस त्यामुळे आपली परिस्थिती आली. तुझे पण होकार दिला होता ना. अरे आपण जमिनी विकल्या पण आपण आपल्या पुढच्या पिढीचा आणि निसर्गाचा काहीच विचार केला नाही. आपली लेकरं बाळ शिक्षणाला वंचित राहिली आणि तुम्ही सगळे दारूच्या आणि आळशीपणाच्या आहारी गेलात. अरे शांत व्हा, मी काय सांगते ते जरा ऐकून तर घ्या. जरी तुम्ही शेती विकली तरी त्या पैशाचे तुम्ही योग्य प्रकारे वापर केला नाही. त्याऐवजी तुम्ही व्यसन आणि मजा करण्यात पैसा घालवला. हो, आपण आपल्या गावच्या प्रगतीकडे आणि निसर्गाकडे जराही लक्ष दिले नाही. हो, किती शुद्ध वातावरण आणि हिरवागार परिसर होता आपला.
आता मात्र आपल्या परिसरात कचरा आणि प्लॅस्टिकच दिसतंय. हेच प्लॅस्टिक तुमचे प्राणी खातात आणि आजारी पडतात. यांची संख्या देखील कमी झाली आहे. या सगळ्यांचा विचार तुम्हाला करायला हवा. गावकऱ्यांचं प्रबोधन हे कोणी फक्त बाहेरच्या व्यक्तीने नाही केलं, तर गावातली प्लॅस्टिकचा दुरुपयोग आणि त्याच्यामुळे होणारी निसर्गाची हानी हे तुम्हाला दाखवण्यासाठी आपला पुढचा परफॉर्मन्स येत आहे. 5, 4, 3, 2, 1. टिक 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 कसम ये खाए रे. टिक 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 प्लास्टिक टिक ना पाए रे. टिक 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 कसम ये खाए रे. टिक 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 प्लास्टिक टिक ना पाए रे. अगर सुन लो जिस्म लेना हम तो बम ये फट जाएगा कि बहती सी नदियाँ का ये पानी रुक जाएगा. अगर सुन लो जिस्म लेना हम तो बम ये फट जाएगा कि बहती सी नदियाँ का ये पानी रुक जाएगा. कि कर दो रहम धरती का ये दम भी घुट जाएगा. कि कुदरत की नस नस में जहर ये बस जाएगा. प्लास्टिक के हम सब मोहताज हैं. कैसा ये समाज है. कल्पना हो हाथों में आज है. मौका ये अपना बनाए रे. टिक 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 कसम ये खाए रे. टिक 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 प्लास्टिक टिक ना पाए रे. टिक 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 कसम ये खाए रे. टिक 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 प्लास्टिक टिक ना पाए रे. सिचुएशन ड्रास्टिक है जहाँ देखो प्लास्टिक है. सिचुएशन ड्रास्टिक है जहाँ देखो थैली बोतल स्ट्रॉ इत्यादि सर्रे सर्रे में फैला दे. ना घट पाए ना मिट पाए रह रह के टॉक्सिक बन जाए. इससे छुटकारा तो नहीं पर है एक सरल उपाय रे. सिंगल यूज प्लास्टिक तो हम कह दे बाय बाय रे. टिक 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 कसम ये खाए रे. टिक 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 प्लास्टिक टिक ना पाए रे. हम जो मिलकर ध्यान ले अगर वक्त ये बदल जाएगा. कि इस धरती के कांधे से ये बोझा हट जाएगा. ये नई रिवाज है. प्लास्टिक मानस सारे पूछ के आओ खुल के मुस्कुराए रे. टिक 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 कसम ये खाए रे. टिक 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 प्लास्टिक टिक ना पाए रे. टिक 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 कसम ये खाए रे. टिक 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 प्लास्टिक टिक ना पाए रे. टिक 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 कसम ये खाए रे. टिक 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 प्लास्टिक टिक ना पाए रे. करू शकतो. आता मात्र आपण हा कचरा घंटागाडी म्हणजेच कचऱ्याच्या गाडीमध्ये टाकू शकतो, जिथे याची विल्हेवाट योग्य प्रकारे केली जाईल. हो, यामुळे आपले प्राणी तर रोगमुक्त होतीलच, पण आपला परिसर देखील अतिशय स्वच्छ व सुंदर दिसेल. कचरामुक्त गाव होण्यासाठी आपण काय करू शकतो हाच दाखवून देणारा पुढचा परफॉर्मन्स आपल्याकडे घेऊन येत आहेत मेहता फाउंडेशनचे स्कॉलरशिपचे विद्यार्थी. देख 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 तू
यहाँ वहाँ न फेंक, देख 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 तू यहाँ वहाँ न फेंक, देख फैलेगी बीमारी होगा सबका बुरा हाल। तो क्या करें भैया? गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल। देख 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 तू यहाँ वहाँ न फेंक, देख फैलेगी बीमारी होगा सबका बुरा हाल। अरे तो क्या करे भैया? गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल। सुन भैया सुन बेना, मेरा है यह कहना, सब्जी के छिलके कतरन जो फल के, घर में पड़ी धूल डस्ट हमको देता भारी कष्ट, पूजन के बाद बची राख फूल पाती है, कुछ चीजें सड़ी गली बीमारी लाती है। देख 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 कचरा यूं न कहीं फेंक, देख 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 कचरा यूं न कहीं फेंक, देख मान भी जा बात मेरी, देख यूं न टाल। अरे तो क्या करें भैया? गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल। मी उपदेश दिले की गाव आपण कसं स्वच्छ ठेवूयात, काय काय गोष्टी करूयात की ज्याच्यामुळे गावाची जी झालेली हानी आहे त्यापासून आपण उत्तरोत्तर प्रगती करू. बघूयात तर गावकऱ्यांचं आता पुढे काय म्हणणं चाललंय. अरे तुम्हाला आठवतं का रे, आपल्या गावातून खळखळ करत नदी वाहायच्या, पण तिच्यामुळे आपल्या गावच्या जमिनी सुपीक झाल्या. पण आता मात्र त्या नदीला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हॉटेलवालेच नाही तर आपण गावकरी देखील त्या नदीमध्ये कचरा टाकतो, त्यामुळे नदीला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. वर्षानुवर्षानंतर ही नदी आता आपल्याला आटताना दिसत आहे. हिचे पाणी अतिशय घाण झाले आहे, जे तुमच्या प्राण्यांचे देखील उपयोगाचे राहिले नाही. आपण सगळ्यांना मिळून या नदीला स्वच्छ ठेवले पाहिजे. चला तर आपण सगळेजण मिळून या नदीला स्वच्छ ठेवूया आणि आपले सुंदर गाव अजून सुंदर भरूयात. Not only from birth to death I need you. Even after death, I need you to submerge my ashes. O rivers, you must flow. Oh Nadi, ha Nadi, oh Nadi, Nadiya. 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 सूख रहा है जल बिन जलना है जल, सूख रहा है जल बिन जलना है जल। कैसे तेरा कर्ज चुकाएंगे, नदियाँ मिलके तुझको बचाएंगे। हो नदी हाँ नदी, हो नदी नदिया, हो नदी हाँ नदी, हो नदी नदिया, हो नदी हाँ नदी, हो नदी नदिया, हो नदी हाँ नदी, हो नदी नदिया। आंखें खोल ले जग ले अब, जल है जीवन जल है रब। आंखें खोल ले जग ले अब, जल है
We humans have damned you, jammed you, and dug holes into you. Allow me to nourish you. सांस भी न आएगी न वायु पाएगा कैसे तेरा कर्ज चुकाएंगे नदियां मिलके तुझको बचाएंगे ओ नदी हाँ नदी हो नदी नदिया 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 Oh rivers, we can never pay back the debt for all that you have done to us. Let me at least pay a small interest towards your well-being. आपल्याही नकळत आपल्याला जी गोष्ट लक्षातच आली नाही की आपल्या गावातून एक सुंदर नदी वाहत होती, पण आता तिचं रूपांतर नाल्यात झालंय. आपण तिला नाला म्हणूनच ओळखायला लागलो आहोत. नवीन तरुण पिढीला तर हे माहितीच नाहीये की आपल्याकडे एक सुंदर नदी होती. तर त्याचं एक भाष्य करण्याचं या मुलांनी प्रयत्न केला. नदीला कसं स्वच्छ ठेवावं हा आपला कार्यक्रमातून असलेला संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. नमस्कार. जोरदार टाळ्या होऊ द्या आजच्या या कार्यक्रमासाठी. सर्वप्रथम कापसे मॅडम आणि मेटाची जी टीम आहे त्यांनी हा ज्वलंत प्रश्न आपल्या येऊरसारख्या परिसरामध्ये आपण पर्यावरण वाचवण्यासाठी आपली जबाबदारी प्रचंड आहे आणि ती जबाबदारी आपण स्वतः घेतली तर आपलं पर्यावरण वाचू शकतं आणि आपलं निसर्ग चांगला आपल्याला लाभू शकतो. याचा मेसेज मॅडमच्या माध्यमातून आपल्या मेटा फाउंडेशनच्या सगळ्या टीचर्सनी खूप चांगलं कोरिओग्राफी करून तुम्हाला मेसेज दिलेला आहे, जेणेकरून ही भावी पिढी आहे म्हणजे या मुलांना हे शिकत असताना शिक्षण घेत असताना पर्यावरण वाचवलं पाहिजे. आपण या प्रगतीच्या नावाखाली आपला निसर्गाचा ऱ्हास करत चाललेलो आहे. हा मेसेज आपल्याला कळावा यासाठी ही थीम होती. तर प्रत्येक विद्यार्थ्याबरोबर पालकांनी हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपला पर्यावरण वाचवण्यासाठी आपण स्वतःहून जेवढी रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी आपण घेऊ शकतो. परत एकदा या सर्वांचं खूप खूप मी आभार व्यक्त करतो आणि आपण या ठिकाणी खूप चांगल्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात याबद्दल सर्वांचं मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. माझी नम्र विनंती आहे की आपल्याला सगळ्यांना ग्रुप फोटो घ्यायचा आहे, तर कोणीही पार्टिसिपेंट्सनी प्लीज जाऊ नये.